श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया सावनी गोडबोले यांचा ललितबंध. आजचा विषय आहे द टॉल स्टोरीज. बऱ्याच बायकांचा स्वतःचं वाढतं वजन हा वीक पॉइंट असतो. मीही अपवाद नाही. माझ्या बाबतीत उंची ही आणखीन एक दुखरी जागा होती. लहानपणी उंची वाढावी म्हणून जे जे शक्य असेल ते सर्व केलं होतं. सायकल, पोहणं, बास्केटबॉल, आणि मग उंची वाढली नाही म्हणून वर्गातल्या उंच मुलींचा मनसोक्त हेवा देखील केला होता. उंची न आपुली वाढते फारशी वाटून हेवा, या विंदांच्या ओळी ऐकल्यानंतर मात्र हेवा वाटून घेणं पूर्ण बंद केलं. पण तोवर उंची वाढायचं वय निघून गेलं होतं. मग त्यातल्या त्यात हातात असलेली गोष्ट वजन, त्याच्यावर मात्र अनेक प्रयोग केले. एकदा सासूबाईंना दिलेला डाएट प्लॅन घरातल्या तिघींनी भक्तिभावाने पाळला. परिणामी एकीचं वजन जैसे थे राहिलं, एकीचं वजन घटलं आणि एकीचे केस घटले. त्यामुळे दुसऱ्याच्या मापाचं डाएट आपण करायचं नाही हे तेव्हापासूनच मनाशी पक्क ठरवलं. मग दिवसातून फक्त 2दा पोटभर खाऊन बघ, मग दर 2 तासांनी थोडं थोडं खाऊन बघ, असे प्रयोग झाले. मग कंटाळून दर 2 तासांनी पोटभर खायला सुरुवात झाली. सोशल मीडियावर मेसेजेस आणि पोस्ट वाचण्यात बऱ्याच वेळ जात असे. त्यामुळे मीच काय, वजन काटा देखील हळूहळू उजवीकडे झुकू लागला. त्या दरम्यान एका सेलिब्रिटी मैत्रिणीची तिने वजन कसं घटवलं आणि मुख्य म्हणजे ते कायम कसं राखलं याची पोस्ट वाचली आणि डाएट करायचं ठरवलं. आपल्याच खिशाला खार लावून आपल्याच जिभेला लगाम लावायची कल्पना पचायला जरा जड जात होती. पण ह्या प्लॅनमध्ये बाहेरच्या पावडरी, शेक वगैरे नाहीत. बुळबुळीत ओट्स, भीषणसा ग्रीन टी नाही, याची खात्री करून घेतली होती. आपल्या नेहमीच्या जेवणात करायचे साधे सोपे बदल. म्हणून मग काही दिवसातच हे अंगवळणी पडलं. नवरा मात्र त्रासला होता, कारण मला मोजकच खायचं असल्यामुळे जेवण संपवायची जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन पडली होती. आता मी यूट्यूबवर बघून नवनवे पदार्थ बनवत किंवा बिघडवत नव्हते, ही त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट. माझ्या डाएटमुळे त्याचं वजन मात्र वाढलं. पण वेट गेन्ड इज इक्वल टू वेट लॉस्ट असा फिजिक्सचा मुळी नियमच असल्याचं मी त्याला चतुराईने पटवलं होतं. हे डाएट किती दिवस टिकणार आहे, त्याने एकदा शेवटी कंटाळून विचारलं. मे महिन्यात जास्तीत जास्त वजन कमी करायला सांगितलंय. मग डाएट 4 जूनला संपेल. गीतेत म्हटलंच आहे ना. नवरा: गीतेत म्हटलंय डाएट बद्दल? व्यासाने सगळं लिहून ठेवलंय. बहुमे व्यतीतानि जन्मानी तव 4 जून. म्हणजे बहुतेक वजन मे महिन्यात व्यतीत करायचं असतं. म्हणजे मग 4 जूनला डाएट संपेल. डाएटमुळे माझ्या शरीराचंच 10 किलो वजन नव्हे, तर डोक्याचंही वजन काही ग्रॅमने कमी झालंय, याबद्दल एव्हाना नवऱ्याची खात्री झाली होती. हा लेख जेव्हा नवऱ्याला दाखवला तेव्हा त्याने जोरदार आक्षेप घेतला. बाकी ठीक आहे, पण तुझं वजन 10 किलोंनी उतरलं? कोण विश्वास ठेवेल याच्यावर? हे एवढे मोठे आकडे काय फेकलेस? अरे, हल्ली असा ट्रेंड आहे. सुरुवातीला स्टोरीमध्ये मोठे आकडे घालायचे आणि मग लोकांनी आरडाओरडा केला की ते कमी करायचे. त्याशिवाय लोक आपली स्टोरी वाचत नाहीत. सर्वच स्टोरीमध्ये मीठ मसाला असणारच, तो फुंकून फुंकून त्या वाचायला हव्यात. हे ऐकून नवऱ्याने कपाळाला हात मारला. द टॉल स्टोरीज. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकला सावनी गोडबोले यांचा ललितबंध. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.